गोष्टीपाल गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। धन्य हो सद्गुरुराया श्री करा सुराभिमान उतरायाची। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची। करा सुराभिमान उतरायाची। गुरुभजनाचा महिमा न कळे अनुमानिक मासी। गुरुभजनाचा महिमा न कळे अनुमानिक मासी। अनुभवती ते जाणती जय गुरुपदी ते अभिलाषी। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची। आली करा सुराभिमान उतरायाची। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची। आली करा सुराभिमान उतरायाची। प्रदक्षिणा करुणी देह भाव वाहिला। कुटी चंदनी बांधून सडा बाळ्याचा शिंपला। दर्भ आसन घेऊनी दत्त तपासी बैसला। मंडळी जय गजानन। तिलकवाडा येथील हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी चातुर्मास केला होता, जो गुजरातमधील त्यांचा पहिलाच चातुर्मास आणि अवघा त्यांच्या आयुष्यातील तो 8वा चातुर्मास होता। ते हे दत्ताचं ठिकाण आहे आणि ते अजूनही तसंच आहे। दिसतंय हे मंदिर, हे तिलकवाड्यामधील द्वारकाधीश मंदिर आहे, द्वारकाधीश हवेली म्हणून। सो जसं वासुदेव कुटीरमधून रिटर्न आला म्हणजे पुन्हा रामपाड्याकडे जायला निघाल्यानंतर रस्त्यात हे मंदिर आहे। म्हणजे हे तिलकेश्वर महादेव मंदिर आहे आणि गुजरात यात्राधाम विकास बोर्ड गुजरात सरकार मान्य मंदिर आहे। आणि पवित्र यात्राधाम विकास बोर्डनं सौजन्याથી श्री तिलकेश्वर मंदिर तिलकवाडा। तर हे तिलकवाड्याचं फेमस खूप जुनं मंदिर आहे, तिलकेश्वर महादेव मंदिर। आणि चला आता आपण दर्शन घ्यायला जाऊया इथे मध्ये। अशा प्रकारचं काहीतरी असं मंदिर आहे इथे। उनके दर्शन के लिए आती है नर्मदा मैया, शंकर जी की लड़की है ना, तो उनके पिताजी के दर्शन के लिए आती है 18 किलोमीटर, और उनका दर्शन करके फिर पश्चिम लेने लगती है। महाराष्ट्र की भाषा में लिखा है, मैंने एक बैनर बाहर भी लगा रखा है, वो जो है ना उधर महाराष्ट्र की भाषा में एक बाहर भी लगा रखा है, और एक में नाम बताते हैं चढ़ाने का माध्यम, वो भी बाहर जो है होता रहता थोड़ी पड़ पाता है। वैसे ही गंगावरूप महाराज ने गुरु लीलामृत करके जो गुजराती में जो पद रचे ना, उससे दत्त भगवान का प्रचार हुआ ना। तो रंग तुलसी आते उपाधि में रंग तो गुण मेरी प्यार ऐसा लिखा हुआ। चारों के जगत गुरु शंकराचार्य के आश्वर पत्नी में मिलाता है। अपने धर्म के प्रति कलम चलती रही इनकी। बहुत सारी जमीनों में गौरक्षा आंदोलन में लग जान योगी जी कर रहे हैं, पहले हमारे पिताजी कर चुके हैं, साहेब की माता है ऐसा। तो उनका वजन जब क्षत्रिय राजा लोग सब कुछ छोड़ करके पूजा, अपन ब्राह्मण है तो पूजा करके तो अपनी संस्कृति बनी रहेगी। इसलिए माता पिता गुरु ब्रह्म के वाणी भी विचार करिए, शिव जाने माँ बाप की आज्ञा मानते हो। हम भी यहाँ सेवा पूजा कर रहे हैं। आदेश का वो 7 माता में पूजा किया, 2001 से 2004 तक 7 माता पूजा किया हमने। वहाँ पे सुविधा मंडळी हा मिळतात तिलकवाड्याचा ब्रिज आहे। तिलकवाड्याहून जे लोक परिक्रमा चालू करतात ते या ठिकाणून परिक्रमा चालू करत असतात।
आणि इथे नर्मदा मैया आहे खाली. इथपर्यंत गाड्या येतात आणि याच्या पुढून मग पायी पायी जाण्याचा मार्ग आहे. सो हा असा ब्रिज आहे. आणि आता आम्ही टिळकवाड्याला पोहोचलो. अर्धी परिक्रमा पूर्ण करून आम्ही आता पुन्हा रामपाड्याकडे जात आहोत. हा ब्रिज खूप छान आहे ॲक्च्युली. सकाळ सकाळी किंवा संध्याकाळी ते वातावरण खूप छान असेल. ॲस्थेटिक वाईब्स आहे, ॲस्थेटिक. आणि ह्या समोरच्या त्या पलीकडच्या किनाऱ्यावरती मारुती धाम आहे, तिथून वरती गेलो होतो आणि आता असं पूर्ण गोल फिरून इथून आता पुन्हा रिटर्न जात आहोत. सो स्टे ट्यून्ड. हे चिमण्या बघ, चिमण्या पहा ना किती मस्त आहे. ते बघ पिंडीवरती. हो म्हणून ही वाव. ते अक्षरांचे दाणे असतात ना, ते घेऊन जातात. चलो बोल शिवशंकर भगवान. मणिनागेश्वर मंदिराच्या नंतर आता आम्ही इथून निघालोय. सो नर्मदे हर. हा पूर्ण शेतांचा भाग आहे आणि असा पायी पायी मार्ग आहे. असं म्हणतात की हे परिक्रमा मार्गातलं शेवटचं मंदिर आहे. आता याच्या पुढे नंदीघाट आणि तिथनं मग आम्ही परत बोटमध्ये बसून रामपुऱ्याला जाणार आहोत. हर हर. व्हिडिओ काढताय. तर मंडळी, हे कपिलेश्वर महादेव मंदिर शेवटचं मंदिर आहे नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी मार्गातलं. सो बघू शकता, हे बघा इथे ती राम सीता लक्ष्मण हनुमानची मूर्ती, नर्मदा मैया इकडे दत्त आहे, इकडे गणपती आहे. सी इथे कपिल ऋषींनी तपश्चर्या केली आहे. इकडे या तुम्ही. पा इथे इथे इथून घ्या. इथे येतील ते यांच्या इथे. सगळं टाकून दिले काका. हो मग काय ठेवून काय करायचे. पुढे टाकले असते 200. हो ते पिशवी दे बरं. त्याच्यात पुढे आणि थोडे तांदूळ आणि साखर त्याच्या टाकायला. ते द्या पिशवी काकूंची. काका मासे तिकडे इकडे या. सो अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे आणि इथे समोर बोट दिसते आहे.
काहीच नाही, जाता जाता करायचंय फक्त. किती आहे 12? अरे पहा मंडळी बसली आपली तिथे. 14 काय आहे. सो अशा प्रकारे नंदी घाटातून येऊन आमची परिक्रमा इथे पायी चालण्याची पूर्ण झाली आहे ना. बोटने गेल्यावरती मग पूर्ण होईल. मंदिरात पोहोचल्यावर रणछोड राहिला. तर मंडळी या समोरच्या तीरावरती जे दिसतं आहे समोर ते एकदम बारीक पद्धतीने जे दिसतोय कळस, हे आहे रणछोडराय मंदिर. सो आता मी ह्या नंदी घाटाच्या किनाऱ्यावरनं सरळ तिकडे इथे बोटीचं तिकीट मिळतं आणि तिथून आता सरळ आम्ही त्या समोरच्या किनाऱ्यावर जाणार आणि मग पुन्हा रणछोडरायचं दर्शन घेतलं की परिक्रमा आमची पूर्ण होणार. येस चल. सो गाईज सरक. अच्छा हे गणपती बाप्पा मंगल मूर्ती समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. समोरचे मंदिर दिसतंय ना, हे पांडवांनी स्थापित केलेलं शिवलिंग आहे. तिथे 2 मिनिटं आपली ते बोट चालवणाऱ्या दादांना विनंती केल्यामुळे तिथे बोट 2 मिनिटं स्लो होणार आहे. प्रत्येकाने दर्शन घ्या. बोटीत बसल्या बसल्या जागेवरून 2 मिनिटं बोट तिथे स्लो होईल. दर्शन घ्या आणि मग त्या तीरावर ते आपल्याला सोडणार. ओके. मगर दिसतो माझ्या वर बाय का आपण इथंच उतरले होते. आता यायचं नाही इकडे. नाही आता नाही, ती जागा नाही राहिली. पांडवांनी ठीक आहे ना. इथे हा म्हणजे पैसे हां दिसते का. हे समोर जवळ आहे ना कुठं. समर्थ सद्गुरू श्री मला सोडू नको. अरे कान भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. नर्मदे हर हर हर. सो मंडळी नमस्कार. अशा प्रकारे आम्ही परिक्रमा पूर्ण करून
त्या पलीकडच्या तटावरून नंदी घाटावरून रामपुरा घाटावरती आलेलो आहोत आणि फायनली परिक्रमा पूर्ण झाली आहे. एक नॉमिनल रणछोडरायचा पुन्हा दर्शन घेऊन सो शास्त्रोक्त पद्धतीने संकल्प सोडण्याची पद्धत आहे. सो आपण ते आता जाऊन करूया. बाकी सगळ्यांची परिक्रमा वगैरे पूर्ण झालेली आहे. सो चला मंडळी. कोटि हरि मन भावे ओम जय जगदा